सांगते, जी जी माणसं देवाची पाय धरली ती माणसं आजपर्यंत देवदासी झाली, जी जी माणसं पांडुरंगाची पाय धरली ती माणसं वारकरी झाले, आणि जी जी माणसं महात्मा ज्योतिराव फुलेंची पाय धरली ती ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली. जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हा महान आत्मा महात्मा ज्योतिराव फुले जर जन्माला आले नसते तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा समतावादी विचार जो आपल्याला ऐकायला मिळतो, हा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी हुडकून काढली? महात्मा ज्योतिराव फुलेंनी. ते समाधी कोणी हुडकून काढली असती का, आपल्याला शिवाजी महाराजांचा समतावादी विचार आपल्याला ऐकायला मिळाला असता का? ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान दिलं, अरे मेरे भीम ने कलम उठाई अपने देश का संविधान बन गया, अरे मेरे भीम ने कलम उठाई अपने देश का संविधान बन गया, अरे संविधान की ताकत देखो यारो, एक चाय बेचने वाला आदमी पंतप्रधान हो गया, अरे मेरे संविधान की ताकत देखो यारो, एक चाय बेचने वाला आदमी पंतप्रधान हो गया. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला धार फुटली असती का, हा विचार आपण केला पाहिजे. शेवटी जाता जाता मी एवढेच सांगून जाते की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे, अगं भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहेस, अगं भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहेस, कमी समजू नको स्वतःला तू सावित्रीची लेख आहेस, कमी समजू नको स्वतःला तू सावित्रीची लेख आहेस. धन्यवाद.